मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर भुजबळांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीची बैठक सुरू आहे। रिक्त राज्यसभेच्या जागेवरती राष्ट्रवादीच्याच नेत्यांचा विचार व्हावा अशी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पक्ष नेतृत्वाकडे मागणी केलेली आहे। छगन भुजबळांचं नाव राज्यसभेसाठी निश्चित झालंय असे सूत्रांकडून माहिती मिळते। भुजबळांचं मंत्रिपद समीर भुजबळांना देण्यासंदर्भातही खलबतं सुरू आहेत। प्रत्येक पक्षाला सगळ्यांचे विचार घेऊन एखादा उमेदवार ठरवण्याची आणि त्यांचा तो एक भाग असतो आणि तसं चाललेलं आहे आमच्याकडे। त्याच्यामुळे उमेदवारांची चर्चा होत असताना अशी अनेक नावं बाहेर पडतात नेहमीसारखी, तशी पडत असतील। पण आता आपण बघूया काय म्हणजे संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत तुम्हाला नाव कळेल। सांगता येत नाही, सगळ्याच गोष्टी आपण सगळ्यांचा सारा विचार करत असतो। आणि आमच्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्याला अपडेट देतात। शिल्पा, नेमकं काय घडतंय राष्ट्रवादीच्या गोटात? नम्रता, आपण जर पाहिलं तर राज्यसभेची सुनेत्रा पवार यांची जागा रिक्त झाली आणि त्यानंतर या जागेवर नेमका कोण दावेदारी करेल याबाबत अनेक चर्चा तर्कवितर्क लावले जात होते। मात्र सध्या जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादीमध्ये खलबतं होताना पाहायला मिळतात। विशेष म्हणजे मंत्री छगन भुजबळ यांचं नाव आघाडीवर आहे, त्याचबरोबर इतर देखील नावं इच्छुक आहेत। मात्र एक जागा आहेत, अधिक नावं आहेत। त्याचबरोबर आपण जर सध्या पाहिलं तर 2 दिवस अर्ज दाखल करण्यासाठी शिल्लक राहिलेले आहेत, अजूनही नाव निश्चित होत नाही। त्यामुळे आता राष्ट्रवादीमध्ये खलबतं होताना पाहायला मिळतात। आपण दुपारी जर पाहिलं तर प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी बैठक झाली आणि या बैठकीमध्ये स्वतः पार्थ पवार देखील उपस्थित होते। त्याचबरोबर राज्यसभेची जी जागा आहे त्या नावासंदर्भात ही बैठक घेण्यात आली, मात्र तरी देखील नाव निश्चित नाही झालं। आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी जाऊन पार्थ पवार असतील, सुनील तटकरे असतील, छगन भुजबळ असतील यांनी भेट घेतली आणि या जागेसंदर्भात चर्चा झाली। मात्र आपण जर पाहिलं तर नवनीत राणेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन या जागेसाठी इच्छुक असल्याचं सांगितलं होतं। मात्र स्वतः देवेंद्र फडणवीस म्हणाले की ही जागा राष्ट्रवादीची आहे, तो जे निर्णय घेतील तो मला मान्य असेल किंवा त्यावर चर्चा करू, विचार करू असं स्वतः मुख्यमंत्री म्हणाले। मात्र आता जर आपण पाहिलं तर मंत्री छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी देखील एक बैठक संपन्न झालेली आहे काही वेळापूर्वी आणि या बैठकीमध्ये देखील राज्यसभेच्या नावावरच चर्चा झालेली पाहायला मिळते। मात्र स्वतः सुनेत्रा पवार ज्या आहेत त्यांची इच्छा आहे किंवा त्यांनी मत व्यक्त करून दाखवलेलं आहे की ही जी राज्यसभेची जागा आहे ती वरिष्ठ नेत्यालाच देण्यात यावी असं त्यांनी मत व्यक्त केलेलं आहे। त्यामुळे आता जवळपास जर आपण पाहिलं तर छगन भुजबळ यांचं नाव निश्चित झाल्याचं पाहायला मिळतंय। त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर छगन भुजबळ यांचे जे पुत्र आहेत समीर भुजबळ यांना मंत्रिपद द्यावं असं देखील छगन भुजबळांनी इच्छा व्यक्त करून दाखवलेली आहे। त्यामुळे एकीकडे छगन भुजबळ यांना राज्यसभेची जागा जरी मिळाली तरी समीर भुजबळ जे आहेत त्यांना मंत्रिपद दिलं जाते का हे पाहणं महत्त्वाचं असेल। जवळपास आपण जर पाहिलं तर सुनेत्रा पवार स्वतः बोललेले आहेत, जागा एकच आहेत, अनेक नावं निश्चित आहेत, मात्र संध्याकाळपर्यंत अधिकृतपणे या नावाची नम्रता घोषणा केली जाणार आहे। कधी घोषणा होते हे आपल्याला पाहावं लागेल। शिल्पा, लक्ष ठेवून राहाच, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।